तुम्ही पाहू शकता आपण आझाद मैदानला आलो आहे। महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी आंदोलनला आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम तुमचा काय विषय आहे, तुम्ही ते आंदोलन करतात आणि सुप्रिया सुले पण इकडे आले होते आज। आम्हाला नाही का 2 महिन्याच्या पहिले त्यांनी म्हटलं होतं की आम्ही म्हणजे 15,000 रुपये आशांचं मानधन आणि 20,000 गट प्रवर्तकांचं मानधन, पण त्यांनी 2 महिने झाले आम्हाला कामावर घेतलं त्यांनी आणि 1 महिनाही काम नाही केलं आम्ही आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला संपावर यावं लागलं कारण GR नाही दिला आमच्या हातात। त्यांनी मान्य केलं त्यांनी आणि आता काय म्हणतात मी बोललोच नाही म्हणत आहेत, म्हणजे माझ्या सावंत साहेबांनी म्हटलं म्हणतात मी मुख्यमंत्री असून मी काही बोललं नाही म्हणत आहेत। ते म्हणजे आपल्या शब्दाला ते नाही का म्हणजे मुकरून राहिले आणि मंत्री असून ते असे बोलत आहे। मग आमची परवा म्हणजे आम्ही काही बोलू टाकून तर ते सहन करणार आहेत का? म्हणजे ते काही बोलू शकतात मंत्री आहेत तर आम्हाला फक्त काही नाही पाहिजे, आम्हाला GR पाहिजे। तुम्ही जे बोलले त्या निर्णयावर ठाम राहा एवढंच म्हणणं आहे आमचं। ऑक्टोबर पासून तुमची सॅलरी अजून दिली नाही आहे, 6 महिने झाले ऑलमोस्ट, तर तुम्ही काय बोलणार तो विषयावर? आता त्याच्याबद्दल काय की ते म्हणतात पैसेच नाही म्हणून झाले, तर त्याच्यामुळे आम्हाला नाही का याच्यावर उतरावं लागलं ना, आझाद मैदानावर यावं लागलं ना। नाहीतर त्यांनी म्हटलं असतं की आमचे जो पैसे आहेत आणि देतो म्हणत आहेत तर ते आम्हाला ह्या म्हणजे ही जी प्रोसिजर होत आहे याच्यात यावंच नाही लागलं असतं ना। सरळ पैसा आला असता आम्ही चुपचाप राहिलो असतो ना। ते काम करून घेतात, राबवून घेतात आम्हाला, म्हणजे नाही का मूर्ख समजून झाले। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की नारी आहेत ह्या नाही का यांना आम्ही दबावशाहीत टाकू तर ह्या नाही का म्हणजे आम्हाला पेलतील। पण आता किती सहन करणार आहे कोणी पण? जेव्हा गाडी आपण घेतो त्याच्यात पेट्रोल टाकू तेव्हाच गाडी चालेल ना, बिना पेट्रोलनी तर गाडी चालणार नाही। मग तसंच आमचं आहे, आम्ही काम करू किती करणार आहे? आम्ही नाही का आपल्या हक्कासाठी आणि काम करत आहोत, पैसा मिळेल कुठून ना कुठून त्याच्यासाठी आम्ही काम करतो। मग हा सरकार पैसाच नाही देणार आमचा, मग आम्ही यांचं काम करायचं का? तुम्ही कोविड काळाला खूप चांगली काम केली आणि हे सरकार तुमचा विषय अजून खूप सिरियस आणि खूप गंभीर रूपात घेत नाही, तुमची स्थिती सरकारला कळते नाही, तुम्ही काय बोलणार? शासन आम्हाला फक्त एक सराहना किंवा स्तुती करत आहे, पण जेव्हा योग्य द्यायची वेळ आली ते कुठेतरी मागे पाऊल टाकत आहे। तर हे असं योग्य नाही आहे, कारण की आम्हालाही पोटपाण्याचं आहे। आज एवढ्या वाढत्या महागाईमध्ये आमचं काही तेवढ्याच मानधनावर तुटपुंच्या मानधनावर आमचं भागणार नाही। मी आशांची गटप्रवर्तक आहे, गोंदिया जिल्ह्यावरून आलेली आहे। आमच्या 200 आशा आणि गटप्रवर्तक बहिणी आजच आम्ही कालच निघाला, आज पोहोचलेलो आहोत। तर आम्ही आमच्या GRच्या मागणीसाठी आणि आम्ही GR घेऊनच निघणार आहोत, कारण की त्याच्या आधी आम्हाला घोषणा केलेली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी फोनद्वारे, दूरध्वनीद्वारे, मीडियाद्वारे दिवाळीचं खूप धोड दिवाळी झाली ह्या प्रकारे म्हणजे खूप सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केलं की बा आशाला 7,000 झालं, गटप्रवर्तकांना 10,000 झालं, 2,000 भाऊबीज झाले आणि जी गटप्रवर्तक आहे यांना कंत्राटी दर्जा देण्यात येईल असं म्हणजे त्यांनी मागणी केली। म्हणजे मागणी मान्य करून घेतली, पण त्याचा GR नाही। आम्हाला GR पाहिजेच, कारण की मागणी त्याने हे देऊ केलं ते देऊ केलं ते कितपर्यंत योग्य आहे, पण ज्याला लेखा असेल त्याला अर्थ आहे, पण आमच्याकडे काही प्रूफ नाही ना की त्यांनी दिलेलं आहे म्हणून। मग जोपर्यंत ते GR देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण म्हणजे हे संपावर आहोत किंवा धरणे आंदोलनावर आहोत, आम्ही मागे जाणार नाही। GR हाती घेतल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही। GRला वेळ लागणार, तुम्ही किती दिवसा इकडे वेट करणार आणि घरी कधी जाणार? आम्ही जेव्हापर्यंत GR निघणार नाही तेव्हापर्यंत इथेच बसून थांबणार। वाटल्या ज्या बहिणी आमच्या घरी आहेत आम्ही टप्प्याटप्प्यानं त्याला बोलवणार आहोत। आम्ही तशी आमच्या गोंदिया जिल्ह्यातर्फे आम्ही तसं नियोजन केलेले आहोत। म्हणजे तालुके आम्ही तिथून आज काल आम्ही 200 गटप्रवर्तक आशा आल्या, त्याच्या आधी आमचे 200 गटप्रवर्तक, आम्ही उद्या वाटल्यास त्यांना अजून 200 बोलवू। अशा टप्प्याटप्प्याने जे आमच्या 1500 आशा आणि गटप्रवर्तक आहेत गोंदिया जिल्ह्याला त्यांना आम्ही टप्प्याटप्प्यानं दर दिवशी बोलवणार आहोत, पण आम्ही GR घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। तुम्ही आशा वर्कर्स आहोत, एसेन्शियल सर्व्हिसचा दर्जा आहे तुम्हाला, पण मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की संप चालू आहे, 34 दिवस झाले आणि तुमच्या गावाला लोकांना अडचण खूप पडते, तर ते विषयावर तुम्ही काय सांगणार? सर बघा, आम्हाला अडचण म्हणजे त्यांना अडचण होत आहे आम्हाला सर्व समजतं आहे, पण ते अडचण आम्ही त्यांना नाही का काय जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आम्ही मरणाच्या पदरात जाऊन वापस आलो। आमच्या कित्येक आशा मरणाच्या दारावर होत्या आणि कित्येक आशा मरणही पावल्या कोरोना काळात, तेव्हा त्या लोकांना आमच्याबद्दल सहानुभूती होती। पण आज आम्ही संपावर एकही जण व्यक्ती म्हणत नाही की तुमचा पगार वाढला, काही वाढला, कोणी म्हणताय का सरकार येत आहे का आमच्याकडे?
मग आम्ही का त्यांची पर्वा करायची? ते आमची पर्वा नाही करत, आम्ही पर्वा नाही करणार. पण जेव्हा आम्ही कामावर रुजू, आम्ही प्रामाणिकपणे आपलं काम नेहमीसारखं म्हणजे सादर करू. तर एवढंच बोलणं आहे माझं की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. कारण आमचेही हात जसे त्यांचे हात बांधले तसे आमचेही हात बांधले आहेत. आपण बघितलं की तुम्ही नारे लावतात, देवेंद्र फडणवीस हाय हाय, एकनाथ शिंदे हाय हाय, तर काय त्यांचा काय रोल आहे? त्यांचा घोड म्हणजे हाच की त्यांनी नाही का घोषणा तर करून दिली, पूर्ण मीडियाद्वारे घोषणा केली सर्व जागी. आता आम्ही गावात जेव्हा जातो, तुमचा तर पगार झाला 15,000, आता आशा आम्हाला जुमानत नाही, आपल्या चेच्यात आहेत, आशा आपल्या स्टोरात आहेत असे म्हणतात. पण मला खरंच सांगा, जोपर्यंत अकाउंटमध्ये येणार नाही तोपर्यंत आम्ही म्हणणार का आमच्या अकाउंटमध्ये पैसे आले म्हणून आणि आमच्या जेबमध्ये आले म्हणून? कोणीही म्हणेन ना की जेव्हा आल्यावरच म्हणेन ना की मला 2,000 आले बा, 15,000 आले बा, अशीच म्हणणार आहे ना. तर म्हणजे सर्वीकडेच नाही का आम्हाला असे म्हणून राहिले. हा हरिशमेंट आहे आमचा. म्हणजे तुम्ही घोषणा करत आहे, लोकांच्या समोर दिखावा दाखवत आहे की आशांना 15,000 झाला आणि जेव्हा परिस्थिती आहे आणि पैसे खर्च करायची वेळ आहे तर आमच्याजवळ एकही रुपया नाही. तर काय मतलब आता आम्ही गुजारा करत आहे, कोणत्या कोणत्या आशा आहे की नुसत्या आशाच्या भरोश्यावरच काम करत आहे आणि त्यांचं घर चालत आहे. आज त्या इकडून तिकडून उदारवाडी करून लोकांकडून पैसे, व्याजी पैसे घेऊन ते आपलं घर चालवत आहे. इथं पण आले आहेत काही काही अशा 10,000 रुपये उधारी घेऊन इकडे आले आहेत आणि आपलं गुजारा करत आहेत. मग त्यांनी करावं का? कुठं जावं? आणि बाहेरचं दुसरं काम करतो म्हटलं तर आशाचे कामं संपतच नाही. मग आशाने जावं कुठं, करावं काय? 5,000 होते काय सर? आजकाल जमाना राहिला का? इकडे वाढवतो पगार, तिकडे महागाई करतो. म्हणजे जेवची लंका तेव्हाच होऊन झाली आहे ना. आम्ही बेसिक पेमेंट म्हणतो ते पण नाही म्हणत आहे. एका आशाला जिची नाही का 500 लोकसंख्या आहे, तिचा जेवढा नाही का एरिया आहे तेवढ्याच एरियात ती काम करेन. पण याचा अर्थ हा नाही की दुसरी आशा नाही का 10,000 कमवते, 5,000 तर कमवत असेल ती, पण सरासरी वेतन करेन तर ती 10,000 आणि 5,000 यांच्यात समन्वय साधेन. तर आमचं हेच म्हणणं आहे की सरासरी वेतन झालं पाहिजे, एवढंच माझं बोलणं आहे. थँक्यू. तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात इकडे आझाद मैदानला महाराष्ट्राचे वेगळे वेगळे जिल्ह्यातून सगळे आशा वर्कर्स आले आहेत आणि ते एकच मागणी करतात, GR काढा आणि आम्हाला आमचा पगार द्या. 6 महिन्यापासून त्यांना पगार नाही दिले. ऑक्टोबर 2023 पासून. कॅमेरामॅन महेश मोरे सोबत देव कोटक, मुंबई तक, मुंबई.